गावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिनांक 23 रोजी सावदा येथील विठ्ठल वस्तीतील गांधी चौकात भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मानभाव दत्त मंदिर सावदा येथील महंत सुरेशराज शास्त्री मानेकर बाबा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रज्ञाप्रवाह प्रांतमंडळ सदस्य राहुल पाटील हे उपस्थित होते। यांनी या सभेस मार्गदर्शन केले। यावेळी इथे मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते, तर विशेषतः येथील महिलांची संख्या लक्षणीय होती। हे विशेष बघा या सभेचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। मी श्री अंकुर वाघोदे यांना विनंती करते की त्यांनी श्री राहुल पाटील आपले वक्ते यांचं स्वागत करावं, सत्कार करू। धर्माचं वैशिष्ट्य अतिशय चांगलं आहे। कुठल्याच धर्माने जे सांगितलं नाही ते तत्वज्ञान हिंदू धर्माने सांगितलं। ही सर्व प्राणी मात्र परमेश्वराची लेकरं आहेत, ही सर्व देवाची लेकरं आहेत आणि म्हणून विश्वबंधुत्वाचा भाव खऱ्या अर्थाने हिंदू धर्माने सांगितला। आणि वसुधैव कुटुंबकम, ही संपूर्ण पृथ्वी माझं कुटुंब आहे। मी माझ्या घरावर जेवढं प्रेम करतो, माझ्या घरासाठी जेवढं कार्य करतो, तेवढं शेजाऱ्याच्या घरासाठी सुद्धा कार्य करतो, केलं पाहिजे। हे तत्वज्ञान हिंदू धर्माने सांगितलं आणि यामुळे हिंदू धर्म जगातल्या सर्वच धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म ठरला। हिंदू तत्वज्ञान त्यामुळे सर्वश्रेष्ठ ठरलं। शिकागोला जेव्हा विवेकानंदजी गेले आणि विवेकानंद गेलेले तिथे धर्मसभेसाठी, संमेलनासाठी अनेक धर्माचे आचार्य तिथे आलेले होते, सर्व संप्रदायाचे आचार्य सर्व तिथे आलेले होते। प्रत्येकाने आपापला धर्मग्रंथ आणलेला होता आणि धर्मग्रंथ आणलेला होता तो ठेवायचा तिथे, पण खाली कुणी ठेवायचा, खाली कुणीच ठेवायला तयार नाही। विवेकानंद गेले, आपला धर्मग्रंथ घेतला आणि सरळ तिथे जाऊन तिथे समोर ठेवून दिला। जसा विवेकानंदांनी आपला ग्रंथ, धर्मग्रंथ तिथे ठेवला, पटापट त्याच्यावर लोक आपला आपला ग्रंथ ठेवायला लागले। झालं, ठेवले सर्वांनी। जेव्हा विवेकानंद बोलायला उभे राहिले आणि हिंदू धर्माचं महत्व सांगू लागले, सांगता सांगता त्यांनी असं सांगितलं की हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे आणि हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे, हिंदू धर्माचं तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे। मूळ हिंदू धर्माचं तत्वज्ञान आहे आणि त्याच्यावर आधारित संपूर्ण जगाचं तत्वज्ञान आहे। कसं याचं उदाहरण देतो म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हिंदू धर्माचं तत्वज्ञान कसं श्रेष्ठ आहे आणि कसं मुळाशी आहे। हिंदू धर्माचं तत्वज्ञान जर बाजूला केलं तर जगातलं कुठलंही तत्वज्ञान शिल्लक राहणार नाही। आणि असं म्हटलं तर की कसं तुम्ही सांगा, पण असं प्रमाण सांगा। आणि विवेकानंदजी गेले आणि आपला जो ग्रंथ होता मुळाशी ठेवला, तो ग्रंथ काढून घेतला। जसा आपला ग्रंथ काढला तसं सर्व ग्रंथ खाली धडाधड धडाधड कोसळले गेले आणि सांगितलं बघा आहे की नाही, इथे सुद्धा ते प्रमाण। अशा प्रकारे हिंदुस्थानचं धर्म, हिंदुस्थानचं तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे। तुम्ही या मुलांना संस्कार देऊ शकता, आपल्या घराला, परिवाराला संस्कार देऊ शकता, देऊ शकता की नाही, सामर्थ्य आहे की नाही तुमच्यामध्ये। मी नेहमी सांगत असतो, एक स्त्री मुलगी जर घरी आली, लग्न करून घरी आली ती मुलगी आणि त्या आई वडिलांनी मुलावर प्रेम केलेलं आहे, त्या मुलानं सुद्धा आई वडिलांवर प्रेम केलेलं आहे। असा मुलगा 8 दिवसामध्ये जर त्या मुलीनं सांगितलं, पत्नीनं सांगितलं तिने आपल्याला वेगळं राहायचं, आई वडिलांमध्ये नाही राहायचं, निघते की नाही, निघतो की नाही मुलगा बाहेर, घराच्या बाहेर,
एवढं सामर्थ्य बायांमध्ये आहे की नाही, सामर्थ्य आहे की नाही मुलींमध्ये. 8व्या दिवशी त्या मुलाला घराच्या बाहेर वेगळं करू शकता तुम्ही, त्या मुलाला सुधारू शकणार नाही तुम्ही त्या मुलाला आई वडिलांची सेवा तर सांगू शकणार नाही का, सांगू शकाल. धर्माची सेवा तर सांगू शकाल की नाही, सांगू शकाल. पण हे करणं गरजेचं आहे. म्हणून मुलींनी आणि मातांनी संस्कार संपन्न होणं पहिल्यांदा गरजेचं. धर्मियांनी आपल्या बळकवून घेतलेलं आहे. ठीक आहे, जमिनीपर्यंत आपण मान्य करू, परंतु आपल्या संस्कृतीवर सुद्धा अनेक ठिकाणी घाला घातला जातो. त्यातल्या त्यात एक अतिशय वाईट गोष्ट म्हणजे लव जिहाद हा एक प्रकार. 25 वर्ष 20 वर्ष ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानचं मोठं केलेलं आहे, तर हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे, तुम्हाला वाटते ते कष्ट तुमच्यासाठी घेतलेले आहेत, स्वतः उपाशी मोठे राहिले, स्वतः फाटके कपडे घातले, पण तुम्हाला चांगले कपडे दिले, तुम्हाला चांगलेच खायला दिलं, चांगलं प्यायला दिलं, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. जीवापाड प्रेम तुमच्यावर केलेलं आहे. तुम्हाला कुठले दुःख होऊ नये, तुम्हाला कुठले त्रास होऊ नये यासाठी अत्यंत कष्ट आई वडिलांनी घेतलेले असतात. त्या आई वडिलांच्या कष्टाची बरोबरी कुणीही करू शकत नाही. परंतु कुणीतरी एखादा येतो, नाव बदलतो, नाव बदलून गोडगोड बोलतो. फेसबुक आहेच, इंस्टाग्राम आहेच, या अतिशय सोशल मीडिया यावरून काहीतरी तुम्हाला संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आणि मुली त्या गोष्टीला बळी पडतायत. त्यांचे संस्कार, त्यांचा धर्म, त्यांच्या शिकवण कुठल्याही गोष्टीशी आपण वेळ खाऊ शकत. हिंदू धर्माचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगताना मी सांगेल की हिंदू धर्मामध्ये मुंगीची हिंसा, किडा जरी मारला गेला तरी त्यामध्ये पाप मानलेला आहे. किडा मुंगीची हिंसा सुद्धा श्रेष्ठ मानलेली आहे, ती सुद्धा करू नये. दुसऱ्याचं अंतःकरण दुखवू नये, कुणाचे अंतःकरण आपण दुखवू नये, हे स्पष्टपणे निर्देश हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहेत. असा श्रेष्ठ विचार हिंदू धर्मामध्ये आहे, तो मात्र इतर ठिकाणी दिसत नाही. आणि अशा प्रकारे तुमचा आणि तुमचा मेळ कधीही बसू शकत नाही. तुमचा केवळ आणि केवळ वापर म्हणून हे करणार आहे. म्हणून मुलांनी मुलींनी या गोष्टीचं अत्यंत लक्ष दिलं पाहिजे या गोष्टींकडे. आणि या लोभाच्या बळी पडू नका. खूप मोठं भविष्य तुम्हाला पडलेलं आहे, खूप मोठं आयुष्य तुमच्यासाठी आहे, खूप मोठं स्वप्न तुमचे साकार होणार आहे. पण त्यासाठी तुम्ही आईवडिलांच्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करा. आईवडील तुमचं चांगलंच चिंतन करतात. कुठल्याही आईवडिलांना असं वाटत नाही आपल्या मुलीचं वाईट व्हावं, आपल्या मुलाचं वाईट व्हावं. कुठल्याही आईवडिलांना वाटत नाही. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, भारत माता की, भारत माता की. ज्या मला अपेक्षित असलेलं हिंदुत्व कुठलं होतं? जो कोणी या देशावर प्रेम करणारा आहे, जो व्यक्ती येथील परंपरांना ह्या माझ्या परंपरा मानतो, जो व्यक्ती येथील राष्ट्रपुरुषांना माझा राष्ट्रपुरुष मानतो, जो व्यक्ती या देशातील इतिहासातील जय पराजयांना आपले जय पराजय मानतो, तो व्यक्ती म्हणजे हिंदू. कदाचित तो आज त्याच्या पूजा पद्धतीने वेगळा असेल, त्याची श्रद्धा वेगळी असेल, परंतु राष्ट्र म्हणून त्याची श्रद्धा या देशाची आहे, तो म्हणजे हिंदू. साधा सरळ आजच्या कंटेंटमध्ये जर सांगायचं म्हटलं की एखादी क्रिकेटची मॅच झाल्यानंतर भारत जिंकल्यावर ज्या सर्वांना आनंद होतो तो म्हणजे हिंदू. आणि आता जगामध्ये असणाऱ्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये तो कुठल्याही परिस्थितीत इस्रायलचा विचार करत नाही, गाझाचा विचार करत नाही, इराणचा विचार करत नाही, अरब कंट्रीजचा विचार करत नाही, आणि फक्त भारतीय नागरिक आणि माझं भारत ज्याच्या डोक्यामध्ये असतो तो म्हणजे हिंदू. अशा सर्व हिंदूंचं मला संघटन करायचं आहे. आणि विजयादशमीच्या दिवशी 1925 साली नागपूरला एका वाड्यामध्ये लहान लहान मुलांना घेऊन संघाची स्थापना केली. ज्यावेळेस त्यांनी संघाची स्थापना केली, शाखा सुरू झालं, त्यावेळेस त्यांची उपेक्षा झाली, अवहेलना झाली. एवढा मोठा डॉक्टर, 30-35 वर्षाचा तरुण आणि या लहान लहान मुलांना घेऊन इथे खेळतोय आणि म्हणतो की राष्ट्र निर्माण करेल, मी हे हिंदू राष्ट्र करेल. त्यांची अवहेलना होत होती, परंतु त्यांच्या समोर ध्येय निश्चित होतं, तत्व होतं हिंदुत्वाचं. आणि त्या अवहेलनेतून हा प्रवास सुरू झाला आणि हळूहळू त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत म्हणजे 1940 पर्यंत अखिल भारतीय स्तरापर्यंत संघाचा हा संपूर्ण विस्तार झालेला होता.
जी उपेक्षा होती, जी अवहेलना होती, ती हळूहळू आता संघर्षात बदलायला लागली. कारण या विचारांना विरोध करणारे, हिंदुत्वावर काम करणारे एकत्र येऊ नये, यांनी स्वतः पण मागासलेलं राहावं आणि जगाला पण मागासलेलं राहू द्यावं, अशी विचार करणारी जी विचार पद्धती होती किंवा राजकीय स्वार्थ असणारी काही पद्धती होती, त्यांनी हळूहळू संघाला विरोध करायला सुरुवात केली. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची जी फाळणी झाली की ज्या फाळणीला संघाचा खूप मोठा विरोध होता. आजही संघ आणि संघ विचाराच्या संघटना 14 ऑगस्टला अखंड भारत दिन साजरा करतात. आजही आपण ती आशा सोडली नाहीये की आपण संपूर्ण अखंड भारत करूया. आणि त्या फाळणीच्या वेळेस संघाने खूप मोठं योगदान दिलं, अनेकांचे प्राण वाचवले, अनेकांचं विस्थापन केलं आणि ह्या देश सावरायला आपण खूप मोठी मदत केली. परंतु हे सर्व विरोधकांना आवडत नव्हतं, संघाचं मोठेपण त्यांना भावलं जात नव्हतं आणि म्हणून पहिला विरोध, पहिला संघर्ष हा 1948 साली महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप लावून संघावर बंदी लावण्यात आली. परंतु हे संपूर्ण कार्यकर्ते हे तत्वावर काम करणारे होते, राष्ट्रासाठी जिथं मम म्हणणारे होते, स्वहा करणारे होते. बंदी आल्यावर सुद्धा स्वयंसेवकांनी आपलं काम हे गुप्तपणे सुरू ठेवलं, भेटी घेतल्या, जेलमध्ये गेले, अनेकांनी आपल्या संसारावर तिरांजली दिली, नोकऱ्या गेल्या, परंतु संघाचं काम अविरत सुरू राहिलं आणि पुन्हा संघाची बंदी उठली आणि काम जुमाला. हे सर्व करत असताना संघाचं सूत्र काय? संघाने एकच केलं, संघ काहीच करणार नाही, संघ फक्त व्यक्ती निर्माण करेल. हे जे लहान लहान मुलं आम्ही शाखेमध्ये आणू, यांना भारत माता की जय म्हणालो. आपण सार्वजनिक जीवनामध्ये हिंदू म्हणून जगू शकत नव्हतो. अतिशय अपमानित अशा प्रकारचं जीवन आपल्या वाट्याला आलं होतं. आपलं धर्माचं दर्शन घेण्यासाठी, धर्मांतरण करण्यासाठी आपल्याला कुठला तरी कर भरावा लागत होता. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे होती. परंतु आपल्या मातृशक्तीने आपल्या कुटुंबामध्ये हा धर्म जिवंत ठेवला होता. या कुटुंबामध्ये धर्म जिवंत होता म्हणून एवढे आक्रमण झाली तरी आपला धर्म संपला नाही. परंतु खेदाने म्हणावं लागेल की काही गेल्या वर्षांपासून जी आपली कुटुंब पद्धती आहे, या कुटुंब पद्धतीवरच पाश्चात्यांच्या संस्कृतीने घाला घातला आणि ज्या दिवशी आपलं कुटुंब उद्ध्वस्त होईल त्या दिवशी आपला धर्म उद्ध्वस्त होईल. आणि म्हणून त्या कुटुंबाला जिवंत ठेवणं, त्या कुटुंबातली संस्कृती जिवंत ठेवणं, त्या कुटुंबातला आत्मा जिवंत ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या कुटुंबातला हिंदुत्व कुठलं तर त्याचं एक चिंतन केलं गेलं. समाजामध्ये अनेक असे उन्नत लोक आहेत, सज्जन शक्ती आहेत की ते खूप वर्षांपासून संघाच्या व्यतिरिक्त या सर्व विषयांवर काम करतात, आपल्या कुटुंबामध्ये वागतात. परंतु सर्वांच्या चिंतनाने या कुटुंब प्रबोधनाबद्दल काही विषय आणले गेले आणि ते विषय असे आहेत की त्यांना आपल्या सर्वांच्या लक्षात राहावं म्हणून 6 म्हणून नाव दिलं. सोपे सोपे विषय आहेत. भोजन, भोजन म्हणजे जेवण, अन्न ग्रहण आपण सर्वजण प्राणी मात्र जीवन जगण्यासाठी करतो रोज 2 वेळेस. परंतु आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी हे भोजन खूप महत्वाचा एक दुवा आहे. संघाला अपेक्षित किंवा कुटुंब विषयावर काम करणाऱ्यांना असं वाटतं की आपण किमान दिवसातलं एक भोजन सोबत केलं पाहिजे. आपल्या घरामध्ये जेवढे जण आपण आहोत, एकत्र कुटुंब असेल, संयुक्त कुटुंब असेल तर आजी आजोबा, आई वडील, पती पत्नी, लहान मुलं, आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे नाही आपण 2 वेळे जेवू शकत, तर किमान संध्याकाळी आपण सर्वजण सोबत जेवायला बसलो पाहिजे. आणि पर्यावरण म्हणजे काय? वृक्ष लागवड हे तर आहे, पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण खूप मोठ्या पंक्ती आपल्या समाजामध्ये होत असतात. त्या पंक्तींमध्ये आम्ही वापरणारा जो पाण्याचा ग्लास आहे तो प्लास्टिकच्या ऐवजी आम्ही कागदाचा वापरू शकतो का, याचा विचार करणं म्हणजे आपण याचं पालन करणं. आपला परिसर हा केळीने समृद्ध असणारा परिसर आहे. आम्ही प्लास्टिकच्या पानांच्या ऐवजी केळीचे पानं वापरू शकतो का, हा विचार केला तरी आपण आपला स्व जपला असं म्हणता येईल. असे अनेक उदाहरणं आपल्याला या बाबतीत सांगता येतील. अगदी ग्लोबल वॉर्मिंग आणि ह्या विषयांवर चर्चा करण्याच्या ऐवजी छोट्या छोट्या विषयांवर जरी आपण चर्चा केली
आपण बाजारात जाताना माझी स्वतःची पिशवी मी सोबत नेऊ शकतो का, या विषयावर पण आपण काम केलं तर आपण हे खूप मोठं काम केलं असं म्हणता येईल. हे सर्व विषय या ठिकाणी गेलेले आहेत. हे संघाचे वेगवेगळे आयाम आहेत, त्याच्यावर खूप मोठं काम चालतं आणि एकेका विषयावर एक एक तास बोलणारे वक्ते आहेत. त्यानंतरचा विषय आहे नागरी कर्तव्य. स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की आपण पारतंत्र्यात होतो आणि म्हणून अधिकारांची जाणीव व्हावी म्हणून सर्व जास्त लक्ष अधिकारांवर केंद्रित केलं गेलं. आपण आपले अधिकार मागितले पाहिजे याच्याकडे गेलं, पण दुर्दैवानं ते अधिकार मागता मागता जे कर्तव्य होते त्या कर्तव्यांकडे आपण विसरलो. सर्वांमध्ये आता एक व्हीआयपी कल्चर निर्माण व्हायला लागलं. कोणालाच रांगेमध्ये उभं राहायला आवडत नाहीये, कोणालाच नियम पाळायला आवडत नाहीये. प्रत्येक ठिकाणी दंड द्यावा लागतो तेव्हा आपण नियम पाळतो. हेल्मेट घालणं खूप सोपी गोष्ट आहे, पण त्याच्यावर सुद्धा दंड द्यावा लागतो. ते कोणासाठी आहे? आपल्यासाठी. आणि म्हणून या नागरी कर्तव्यांचं पालन जर केलं तर हे राष्ट्र निर्माण होईल, माझा समाज निर्माण होईल. या विश्वात्मके देवे येणे वाक्य तोषावे तोषोणी मद द्यावे बसाय गाणे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे तडो मैत्र शिवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्व धर्म सूर्य पाहो जो देवांची तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो दयावृता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेघे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी बधिरो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोके दृष्टा दृष्ट विजय होवावे एक म्हणे श्री विश्वेश्वराहो होईल दान पसाहो येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला माऊली ज्ञाने